खेळाडूची ओळख आहे आणि अनुभव आणि एक यंगस्टार अशी कॉन्टेस्ट. पहिला बॉल, पहिलाच बॉल शरापासून दूर खेळला आहे. थ्रू द कव्हर, गॅप मध्ये आहे. दणदण करत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. जतीन पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. सुपर स्ट्रोक बॅकफुटला येऊन अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळला. लोअर फुलटॉस चेंडू चांगला होता, पण या चांगल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक लगवलाय. मी तर म्हणेन जतीन पाटीलने. यंगस्टर खेळाडू आहे. याच मैदानावर मला देखील आठवते की पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं होतं जतीन पाटीलने. अनेक चांगल्या इनिंग या जतीन पाटीलचे आम्ही पाहिलेत. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा. हे आहे एक्सपिरियन्स, हे आहे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. निशिकांत तळेगावकरने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं. अचूक टप्पा, भेदक मारा ही त्यांची ओळख आहे आणि ही ओळख आज देखील पाहायला मिळते. आज देखील 40+ क्रिकेट ते खेळतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चॉप केला आहे. कव्हर रिजन, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. आता 2 लेजंड खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. एका संघातून अनेक वर्ष क्रिकेट खेळ आता एकमेकांच्या विरोधामध्ये आता डावपेच आखावे लागतील. महेंद्र पाटील वर्सेस निशिकांत तळेगावकर. हे दोन्ही लेजंड खेळाडू आहेत. महेंद्र पाटील स्ट्राइक एंडवर आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला गेला. काय घडलाय? धावचीची संधी आहे. डेंजर झोन मध्ये जतीन होता आणि फेकी कमकुवत. जर फेकी चांगली झाली असेल तर जतीनला बाद अगदी होण्याच्या मार्गावर होता, पण सुदैव म्हणावं लागेल जतीन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. थ्रो खराब होता, अन्यथा जतीनला परतावं लागलं असतं. एका धावाने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. निशिकांत तळेगावकर काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार लगून सुद्धा 5 बॉलचा खेळ संपले. टीमची धावसंख्या फक्त 6. 4 बॉलचा खेळ संपला, माफ करा. चार बॉलचा खेळ संपले. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय. सिंगल मिळते. खूप चांगली गोलंदाजी, अक्कलमंदीचं क्रिकेट आणि त्याच धाटणीची गोलंदाजी निशिकांत तळेगावकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली. क्रिकेटवर प्रामाणिक प्रेम केलं. फोकस या मैदानावर सराव केला. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना इनसाइड आउट, वाडा शॉट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जतीन पाटीलचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 वर बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना शीतलताई फायटर टीम. सुपर स्ट्रोक, वाटा शॉट, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खोदून काढला. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. जतीन पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. एक चौकार, एक षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा. उदय तांडेल सर, त्याचबरोबर गुरुनाथ पाटील सर, हे दोन्ही अंपायर या मैदानाच्या आतमध्ये. अमन सिंग देखील तिसरे अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. तिन्ही अंपायर आज या प्रीमियर लीग मध्ये एक प्रोफेशनल अगदी या क्षेत्रामध्ये काम करत असताना, म्हणूनच प्रोफेशनल अंपायर असणं गरजेचं आहे. त्यासाठी या तिन्ही अंपायरची अगदी निवड झाली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची अंपायरिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन येतोय. पियुष पाटील अगेन्स्ट हेमंत महेंद्र पाटील. बॅटची एज, कॉट बिहाइंडची संधी होती ती गमावली. महेंद्र पाटीलला मिळते जीवनदान. जीवनदान सातत्यपूर्वक या प्रीमियर लीग मध्ये घातक ठरलेत. ऋतांशु पाटीलला पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र विस्फोटक आणि झंझावत अगदी धावांची खेळी केली. लोअर फुल टॉस ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मिड विकेट रिजन मधून सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या
15 या आकड्यावर. महेंद्र पाटील संयमाचा खेळ करतोय. त्याला माहिती आहे की जतीन पाटील खूप चांगल्या रिदममध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अगदी यंगस्टर खेळाडूला निशिकांत तळेगावकर कानमंत्र देत असताना पहिली ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. शेवटचा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा होता पण तितकाच चांगला स्ट्रोक जतीन पाटीलने लगावला. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळलाय. चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना अतिशय देखणी स्पर्धा. जोगावच्या क्रिकेटमधील एक वेगळा अध्याय लिहिणारी स्पर्धा आहे आणि परेशदादा भोईर आणि सुनीलदादा भोईर यांचं दोघांचंही कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या प्रीमियर लीगची आखणी, आयोजन, नियोजन, भरघोस पारितोषिक या सगळ्या गोष्टी या प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाल्या. दरम्यान फॉर्मलिंग पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 18 धावा धाव फलकावर लागलेत. अकोटापाचा बॉल पुल खेळलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. वाडा शॉट. महेंद्र पाटील यासाठी जाणला जातोय. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ज्याने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आपल्या गावासाठी, आपल्या नवी मुंबईसाठी ज्याने क्रिकेट खेळ. महेंद्र पाटील वास्तविक पाहता एक शांत स्वभावाचा माणूस आहे. तितकाच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. दोस्ती करत असताना त्याही निभावण्याचं काम महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा. षटक क्रमांक 2. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पियुष चूक करतोय. कॅप्टन आहे, यंगस्टर खेळाडू आहे, जबाबदारी आहे. प्ले एंड मिस. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपला गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 आणि या ओव्हरमध्ये बिनगडी बाद 12 धावा आल्या. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी सीमा प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपला गेलंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 बिनगडी बाद. 25 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत महेंद्र पाटील आणि जतीन पाटील या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलामीवीर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर रमाकांत आलाय. जतीनच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलाय. महेंद्र पाटील देखील एक षटकार लगवले आपल्या टीमसाठी. दोन्ही बॅटर रिदम मध्ये, दोन्ही बॅटर फॉर्म मध्ये. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय पण लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 26 धावा फलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटक आतापर्यंत संपले गेलेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. आडवा बॅटने फटका चांगला आहे. सीमारेषी पलीकडे काउ कॉर्नर रिझम मधून फेकून दिलाय. जतीन पाटीलच्या बॅट मधून येतोय हवाई सफर करणारा हा जोगावचा धमाका षटकार. जोगावच्या भूमीवर हा भव्य दिव्य सोहळा. गावदेवी मैदान. या मैदानामध्ये सुयोग स्मृती चषक ही स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीची स्पर्धा आहे. त्यामध्ये भालचंद्र स्मृती चषक ही देखील वेगळ्या धाटणीची स्पर्धा पाहायला मिळते.
शीतलताई भोईर समाजसेविका आणि एक रणरागडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचीच मोठी बहीण म्हणजेच कैलासवासी सीमा भोईर यांच्याच पवित्र स्मृतीस अभिवादन करून ही स्पर्धा आयोजित केली गेली। आज शीतलताई यांच्या मोठ्या बहिणी त्यांच्याच नावाने ही प्रीमियर लीगचं टायटल आपण पाहू शकता। कैलासवासी सीमा प्रीमियर लीग, शीतलताई श्रीपद भोईर म्हणजेच या जुगावच्या नगरीतील तडफदार आणि अगदी धावपळ करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेवा हाच ध्यास घेऊन आज जुगावच्या नगरीमध्ये विकास करण्याचा उद्देशाने ज्या पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे त्याचा देखील भरपूर क्षेत्रामध्ये उल्लेख आणि त्याचा देखील कौतुक केलं जातं। आणखीन एक धमाका, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, दिस वन इज बिग वन। जतीन पाटीलच्या बॅटमधून आलाय आसमानी टोला, अंपायर 6 रन्स मोला, षटकार। वाडा शॉट स्वतःला बेंड केलं होतं, फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे। महेंद्र पाटील सोबत आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर जतीन पाटील चांगल्या रिदम चांगल्या फॉर्म मध्ये आहे। सुपर बॅटिंग, टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 39 आकड्यावर। 39 ऑन स्कोरबोर्ड। तिसरा ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत भरपूर धावा खर्च केल्यात, 14 धावा खर्च केल्यात। आणखीन एक आखो टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा सेम बॉल सेम रिझल्ट। आयवा कॅच, खेळाडूने पकडले, खेळाडूंना कॅच पकडण्याला मुभा नाही आहे, त्यामुळे प्रेक्षक तुम्ही कॅच पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक कमवा। थँक्यू ढाळे। आपण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45, 45 धावा दाखल करायला लागलेत। षटक क्रमांक 4, तिसरं मागात पडलाय आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात। इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, काय घडलाय? धावचीची संधी आहे आणि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, इस बार किस्मत जतीन पाटील के साथ है। धावचीच्या स्वरूपात धावबाद होता होता वाचलाय आणि अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर। तब्बल 25 धावा 21 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये गोलंदाजाने। षटक क्रमांक 3 संपला गेले, 46 धावा धावफल करायला लागलेत। शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत। बरोबर 25 होते ना। चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 46 धावा धावफल करायला लागलेत। पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या 21। टीमची धावसंख्या 46। दिगंबर मोकळ यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। राहुल पांडे गोलंदाजी ट्रॅकवर हे पारितोषिक असेल हॅट्रिक साठी 1000चं। दिगंबर मोकळ यांच्या माध्यमातून हे 1000चं हॅट्रिक साठी पारितोषिक असेल, विकेट हॅट्रिक साठी। जतीन पाटील स्ट्राइक एंडवर चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी। खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल पकडला जातोय। पहिल्या विकेटचं पतन येथे गोलंदाज राहुल पांडेला मिळते सफलता आणि फलंदाज होते बाद। पहिला धक्का लागतोय टीम शीतलताई फायटर संघाला। फलंदाज कॅप्टन
जतीन पाटील बॅक टू डगआउट. टेनिस बॉईज कडून जर राहुल पांडेने हॅट्रिक घेतली तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि मोक्कल साहेबांच्या वतीने देखील हॅट्रिक जर साधतोय तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला एक गडी बाद 31 धावांची झंझावत किक पाहायला मिळाली जतीन पाटीलच्या माध्यमातून. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना अभि जोशी हे नाव मैदानामध्ये जात असताना अभि जोशी शीतला देवी टीम कडून जर विकेट हॅट्रिक साधतोय तर 5000चं कॅश प्राइज राहुल ला दिलं जाईल. पहिलाच बॉल अकोटप्प्याचा बॉल आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी त्याच्या डोक्यावरून फरार होऊन चेंडू होतोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. न्यू बॅटर अभि जोशीच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50-51 या आकड्यावर. 51 धावा 51 धावा फलकावर लागलीत. खोलपटापाचा चेंडू डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. वन शॉट अभि जोशीच्या बॅट मधून धमाका आलाय. अफलातून स्ट्रोक लगवला जातो. चेंडू सीमारेषा पार षटकार. वन शॉट ब्युटिफुल प्लेसमेंट ब्युटिफुल टायमिंग. इट्स डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सीमारेषे पलीकडे अभि जोशी. यावेळी बॅटची एज कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद. हिट फॉर टॅट फलंदाज बाद होत असताना आपलं काम केलं अभि जोशीने. 2 बॉलमध्ये क्विक मोठे फटके खेळत आणि 10 धावांचं योगदान करून तो परतलाय. आणखी एक विकेटचं पतन. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 ऑन स्कोर बोर्ड. 57 धावा. चला नेक्स्ट मॅच मागच्या मॅचचा लूजर त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधून जो विनर होईल त्यांच्यामध्ये सामना खेळला जाईल. म्हणूनच या मॅच मधून जो विनर होईल आणि मागच्या मॅच मध्ये जो लूजर आहे तो सामना खेळ. पुढचा सामना असेल. अकोटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन जॅक केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकदा उत्तर कंप्लीट झाली आहे. महेंद्र पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. एकदा मिळते 1 धावाने. टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेस. 1 बॉल शिल्लक आहे. अंपायर पहिला बॉल वाईट त्यानंतर विकेट त्यानंतर चौकार नंतर 6 आल्या त्यानंतर विकेट त्यानंतर सिंगल आली. 1 बॉल शिल्लक आहे अजून. 5 बॉलचा केस संपलाय. पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसऱ्या बॉलवर चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट. पहिला बॉल वाईट आला त्यानंतर विकेट आली. जतीनची विकेट त्यानंतर चौकार आला अभिच्या बॅटमधून. त्यानंतर अभिच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर अभि बाद झाला. त्यानंतर सिंगल आली. 5च बॉल झालेत. आमचे स्कोरर आणि आमचे अपडेटर्स चाणाक्ष आहेत. तर 5 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय त्यामुळेच चिंता नसावी. आणि तुमचा 12th मॅन आमच्या कॉम बॉक्समध्ये आहे त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळेच मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचा बॉल महेंद्र पाटील ऑन साइड ऑन ट्रॅक केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, सिंगल मिळते, खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला महेंद्र पाटील एक्सपिरियन्स खेळाडूकडून होतीये. 4 ओव्हरचा केस संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 या आकड्यावर. आता शेवटची ओव्हर शिल्लक आहेत. महेंद्र पाटीलला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आम्ही पाहिलाय. महेंद्र पाटील सँडी सर अगदी दुसरीच्या दुनियेतला राजा माणूस आहे, पण महेंद्र पाटील ला जी आपण वेळ देतो ना की आपण 6 वाजता भेटणार आहोत, तर तुम्ही 6 वाजून 5 मिनिटं जर उशीर केला तर नक्कीच त्यांचा ओरडा आपल्याला नक्की ऐकायला मिळतोय. पंक्च्युअलिटी त्यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. एक दिलदार माणूस आहे, पाहुणचार करण्यासाठी त्याला जाणलं जातं नेहमीच. तुम्ही प्रशांत कॉर्नरमध्ये जा, अगदी तुमची खास व्यवस्था आणि खास सेवा करण्यासाठी तत्पर असतं आणि तितकाच प्रेम करणारा माणूस आहे महेंद्र पाटील. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. जिगर गंभीर सध्या गौतम गंभीर चर्चेमध्ये आहे. भारतीय टीम ज्या वेळेस पराभूत होते ना त्या वेळेस सर्वात आधी गौतम गंभीरला दाखवलं जातं. इनसाइड आउट फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. महेंद्र पाटील पोहोचत असताना काय घडलंय? विकेटचं पतन होत असताना, दुसरी धाव घेत असताना महेंद्र पाटीलच्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक बाद होते तब्बल तिसरा 60 या आकड्यावर. 60 धावा दाखल करायला लागले. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुनील भोईर, परेश भोईर या 2 बंधूंच्या माध्यमातून आपल्या गावासाठी एक प्रीमियर लीगचं आयोजन. आपलं गाव, आपल्या गावाची एकी आणि एकात्मतेचा संदेश आपण देऊया या अनुषंगाने आज या प्रीमियर लीगची भव्य दिव्य सुरुवात झाली आणि त्यासाठी आपण सगळेच एकत्र आलो. त्या गोष्टीचा भरपूर सगळ्यांचा अभिमान आहे. महेंद्र पाटीलच्या इनिंगची संपुष्टात येते. विकेटचं पद होत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. वैभव भोईर आज या मंचावर वैभव भोईर उपस्थित आहेत आणि आणखीन एक वैभव भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खुलबटपाचा चेंडू अगदी फिंगर रोल केलेले, स्वतःची बॅट अगदी ताणली होती पण त्यानंतर त्याने आपला पावित्रा बदलला आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होती. शेवटच्या ओव्हरमधले पहिले 2 बॉल कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची इनर एज, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 61. शीतला देवी टीम कडून वैभव भोईरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. वैभव भोईर प्रयत्न करतोय, शरीरापासून दूर ठेवलाय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना टीमच्या धावसंख्येत अजून एक वाढ होते. 62 धावा धावफल कर लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. 60-62 धावा. तिसऱ्याच मॅचमध्ये 60 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी. अंपायरचा इशारा येते, नो बॉल. अंपायर +1 आहे का? +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे 64 या आकड्यावर. 64 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. फ्री हिटचा इशारा अंपायर देत असताना इथे देखील खोलबटाप्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 65 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यानंतर आपण या मॅचचा विनर आणि मागच्या मॅचचा लूजर असा सामना खेळवणार. म्हणजेच ही मॅच संपल्यानंतरच टॉस होईल.
आखोटप्प्याचा बॉल ऑन दी अप, फटका लाजवाब आहे. टायमिंग बेमिसाल, बॅटचं स्वीट साऊंड फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल ओमकार बोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, लाजवाब. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 71, 71. आजच्या दिवसातला उच्चांक गाठलाय आणि मागच्या मॅच मध्ये 71 धावांचं टार्गेट उभं केलं होतं आणि आता 71 ऑलरेडी लागलेत. जर सिंगल आले तर 72 होतील, जर डॉट आला तरी 71 होतील, 72ला विन असेल. मागच्या मॅच मध्ये 70 केल्या होत्या. शेवटचा बॉल आहे. चला मॅचला होता पुन्हा एकदा सुरुवात. ओमकार बोईर षटकार लगवलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. टीमची धावसंख्या 72, या आकड्यावर 72 ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हर मध्ये चुका करत असताना गोलंदाज कोलवटाप्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मिड विकेट रीजन मधून एक धाव कंप्लीट झाली. फेकी चांगली आहे. कलेक्शन देखील तितकंच चांगलं पाहायला मिळते आणि एकच धाव मिळेल अशा तऱ्हेने टीमची धावसंख्या 73 या आकड्यावर आणि 74 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना शीतलताई फायटर्स टीम या टीमने बघूया बियांश फायटर्स टीम या मॅच मध्ये या 74 धावांचा पाठला कशा पद्धतीने करेल बघा. SD लाईव्ह च्या माध्यमातून जर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक ब्रँडेड बॅट जी साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ती बॅट असेल ती बॅट SD लाईव्हच्या माध्यमातून दिलं जाईल आणि 1000 सबस्क्रायबर मधील एक भाग्यशाली विजेता आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडणार आहोत आणि तो लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या विजेत्याला दिली जाईल साई स्पोर्ट्सच्या मदतीने एक ब्रँडेड बॅट. SD लाईव्हचे प्रोप्रायटर आपण जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं अभिमान वाटतोय सुशील धाकवळ यांचा, कारण की क्रिकेट खेळत असताना या क्रिकेटमध्ये आपलं देखील कॉन्ट्रीब्युशन असावं आणि क्रिकेट हा 7 समुद्रापलीकडे पोचावा त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. आज यूट्यूबच्या माध्यमातून जे चॅनल जे लाईव्ह टेलिकास्ट पाहताय SD लाईव्ह, खऱ्या अर्थानं मी सगळ्यांनाच आवाहन करतोय की या चॅनलला भरघोस तुम्ही प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून SD लाईव्हचे सगळेच घडामोडी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील आणि क्रिकेट आणि आणखीन भरपूर चांगले इव्हेंट्स तुम्हाला घर बसल्या SD लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. ते सगळेच SD लाईव्हचे आमचे सगळेच मित्र त्यांचं देखील आभार मानतोय. थेट प्रेक्षेपण SD लाईव्ह आपण पाहू सुशील धाकवळ, तेजस कोळी, कॅमेरामन साहिल जाधव यांचं देखील आभार मानतोय कारण या चॅनलसाठी हे सगळीच मंडळीने भरपूर चांगलं काम केलं. SD लाईव्हसाठी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की सगळ्यांनीच अगदी भरघोस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या. तेजस जिकोडी, साहिल जाधव कॅमेरामन आणि सुशील धाकवळ यांचा हा SD लाईव्ह चॅनल आज घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झालाय. दुपारचं सत्र आहे, लोक जेवण उरकून TV समोर बसले असतील. चॅनल उघडताच SD लाईव्ह हे चॅनल उघडल्यानंतर काय दिसेल तर जुगावच्या क्रिकेटचा धमाका, कैलासवासी सीमा प्रीमियर लीग, जी प्रीमियर लीग सगळ्यांनाच अचंबित करणारी आहे कारण की भरघोस पारितोषिक आदरणीय परेश भोईर आणि आदरणीय सुनील भोईर यांच्या माध्यमातून या दोन बंधूने आज जुगावच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा आयोजन लोकांसमोर आणण्याचं काम केलंय. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 लेजेंडरी व्हॉइस तुम्ही ऐकलीत. मनोज पाटील सर गेली 30-35 वर्ष ज्या आवाजाने, ज्या धारदार आवाजाने तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. मला आजही आठवते की वाशीच्या भूमीवर जी नाईट स्पर्धा व्हायची तेव्हा क्रिकेट बघायला आम्ही यायचो आणि त्यावेळेस हे समालोचन ऐकल्यानंतर एखादा UP बिहारचा कोणी माणूस समालोचन करतोय असं वाटायचं. भरपूर वर्ष मला तेच वाटलं होतं की हे समालोचक अगदी UP बिहार इकडून बिलॉंग करतात. पण जसं जसं कळलं तसं समालोचन क्षेत्रामध्ये आलो आणि पहिल्यांदा मनोज पाटील सरांना मी पाहिलं त्यानंतर मला कळलं की आगरी माणूस इतकं हिंदी
आणि इतकं कणखर हिंदी कसं बोलू शकतो. भरपूर उत्तर भारतीय आजूबाजूरून जातात की आपल्याच परिसरातला कोणी कॉमेंटेटर आलाय का हे पाहण्यासाठी सगळेच स्टेजच्या दिशेने येतात. इतकी प्रतिभावंत समालोचक आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम आणि भरपूर अभ्यास आहे. नुसतं समालोचन करणं ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी क्रिकेटची हितंभूत माहिती तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. फिल्डिंग पोझिशन, प्रत्येक रूल, क्रिकेटमध्ये प्रत्येक स्ट्रोक तुमच्या अगदी डिक्शनरीमध्ये हजर पाहिजेत. एखादा शब्द जरी चुकला तरी इतक्या वर्षाची मेहनत वाया जाते. म्हणून समालोचक एक काटेरी मुकुट आहे. मान सन्मान रिस्पेक्ट मिळतो, पण क्रिटिसाइज पण केलं जातं ज्या वेळेस आमच्याकडून चुका होतात. पण चुकतो तो माणूस आणि चुका समजून घेतो तो देव माणूस असतो. त्यामुळेच मनोज पाटील सर ज्यांनी भरपूर वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये काम केलं, त्यांच्या समेत आमचे गुरुवर्य, माझे मामा, माझे मेंटॉर, ज्यांनी खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपण काम करावं, किती प्रामाणिक काम करावं आणि जो रिस्पेक्ट आहे इतरांना द्यावा, यासाठी संतोष मात्रे सँडी सर, नवी मुंबईतील एक चांगल्या माणसाच्या यादीमध्ये अव्वल स्थानी हे नाव सातत्याने घेतलं जातं की माणसाचा खरेपणा, समुद्राचा खारेपणा आणि माणसाचा खरेपणा कधीच बदलला पाहिजे नाही. आणि आज या दोन दिग्गजांसमोर समालोचन करण्याची संधी मला लाभते. चला बॅक टू क्रिकेट. 74 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना रमाकांत आणि राज धावा करायचे 74. जतीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, टॉप ऑफ प्लेचे षटक आहे. फ्लाय स्लिप नाहीये. महेंद्र पाटील यशांच्या मागे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मॅचला होते सुरुवात. अंपायर गुरुनाथ पाटील सरांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल डाऊन द ऑफ साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या इनिंगची. यावेळी देखील पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणि लगातार तो दुसरा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला, बाउन्स झाला. जतीन पाटीलने बॅटिंगमध्ये योगदान दिलं, खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आज कॅप्टन आहे, मोठी जबाबदारी आहे. मागची मॅच गमावली होती, चुका झाल्या होत्या. आता चुकाला कुठलाही चान्स नाही, कारण की आता चुकलो. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा अंपायर दिशेने आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा. मागच्या मॅचमध्ये चुका झाल्या आणि या मॅचमध्ये चुकाला कुठलाही थारा नाही. चुकलो तर या स्पर्धेतून मुकलो म्हणून समजावं. त्यामुळेच पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. 74 धावा करायचे आहेत. मोठं टार्गेट, आजच्या दिवसातला उच्चांक गाठलाय. पुन्हा एकदा खराब मारा डाऊन द लेग साइड. चौथा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. कॅप्टन कडून होती चुका. 74 धावा जरूर असतील, पण या धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा अशीच गोलंदाजी जर तुम्ही कराल तर या धावा देखील चेस होताना दिसतील. डू और डाय दोन्ही टीमची अस्तित्वाची लढाई आहे. शेवटचा कुठल्या तरी एका संघाचा सामना असेल, एक संघ पुढे जाईल, ह्यासाठी दोन्ही टीमला प्रयत्न करावा लागेल. खराब गोलंदाजी. 5वा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. नो बॉल म्हणजे 4 व्हाईट आणि 1 नो बॉल. आमच्या स्कोररने देखील जो बॉक्स बनवला होता त्याच्या पुढे आता
हे षटक पोचलं. अजूनही एकच बॉल कंप्लीट झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6-5 या आकड्यावर. 4 वाईट बॉल 1 नो बॉल. खराब गोलंदाजी कॅप्टन कडून होते. कॅप्टनला आता चुका वर नियंत्रण आणि स्वतःच्या गोलंदाजीवर लगाम लावावं लागेल. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजन मध्ये क्लिअर करणारा राजच्या बॅट मधून आलाय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. राजच्या बॅट मधून पहिला वार येतोय. राजने केलाय आगाज या मॅच मध्ये की आपण ही मॅच अजून संपली नाही कारण की अजूनही सामना बाकी आहे. षटकार आलाय. खोलबटापाचा चेंडू चॉप केला. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 12. 12 धावा दाखल करायला लागले. चांगली सुरुवात. खराब गोलंदाजी जतीन पाटीलची. बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं पण गोलंदाजी करत असताना चुका केल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. इथे फटका हवेत आहे. भरपूर चेंडू हवेत असताना चेंडू सीमा लगत पोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना 3 धावा कंप्लीट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेले ताळमेल रमाकांत आणि फलंदाज राजच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावांना टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करायला लागलीत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्यात. जतीन पाटील कॅप्टनने चुका केल्या. 4 वाईट बॉल 1 नो बॉल. कोलबटापाचा चेंडू आहे शतकापासून दूर खेळलाय. लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक अगदी कलेक्शन करत असताना सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 5 बॉलचा केस संपलाय. पहिला ओव्हर इथे सुरू आहे. मगाशी कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत होता जतीन पाटील पण आत्ताचे सगळे बॉल वेगवान चेंडू हाताळले. 6वा वाईट बॉल म्हणजेच एक एक्स्ट्रा ओव्हर जतीन पाटीलने हाताळली. 6 नकारात्मक चेंडू 5 वाईट आणि 1 नो बॉल. टीमची धावसंख्या 17. प्ले एंड मिस अपील केली आहे आणि अंपायरने बोट आकाशाकडे. विकेटचं पतन होत असताना परतावा लागेल मिस्टर राजला. रमाकांतच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना तर रमाकांतच्या विकेटचं पतन होत असताना पहिल्या ओव्हरचा फायनली खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर 1 गडी बाद. न्यू बॅटर मिस्टर भावेश. भावेश भोईर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना इनॅट क्रमांक 3 वर येत असताना 74 धावांचं हे प्रेशर आहे ना. तर प्रेशर हँडल करावं लागेल पण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चुका केल्या जतीन पाटीलने. एक्स्ट्राच्या स्वरूपात तब्बल 1 ओव्हर एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळली. टीमची धावसंख्या 17. अजूनही या मॅच मध्ये 58 धावा करायचे. 57 धावा अजूनही करायचे. 24 बॉल 57 धावा. भावेश भोईर पहिला बॉल फुलर लेनचा अप ड्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते. भावेश भोईरने जर षटकारांची हॅट्रिक लगवली टेरेस ग्रुप कडून दिला जाईल तब्बल 1000चा कॅश प्राइज. 3 लगातार षटकार.
वेगवान चेंडू लाईन मिस केली. व्हाईट बॉल हाताळत असताना अभि जोशी ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिला होता, तोच अभि जोशी गोलंदाजी ट्रॅकवर. फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. जतीन पाटील चूक करणार नाहीये. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज भावेशला परतावा लागेल. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर फिरोज पठाण फलंदाजीसाठी आला. फिरोज पठाण आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. 74 धावांचा पाठलाग आहे. अजूनही 2 सामने आपल्याला बाकी आहेत, त्यामुळेच सामना स्पीडअप करावा लागेल. एकच आहे. इथे चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. डॉट बॉलची सांगता होते नाही. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अभि जोशी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना 74 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळाली. महेंद्र पाटील, जतीन पाटील या दोन्ही बॅटरने सुरुवात करून दिली. अभि जोशीने शेवट केला आणि आता गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच पासून वंचित ठेवेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला टेन्शन मध्ये आणेल, प्रेशर मध्ये आणेल. विहांश फायटर्स टीम अस्तित्वाची लढाई लढतोय. डूर डॅच्या सिच्युएशन मध्ये पहिला सामना गमावला होता. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल. स्ट्रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये इम्प्रेस केलाय अभि जोशीने. लास्ट गो. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 51 धावा. 51 धावांची आवश्यकता. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. आजू गावच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा सुरू आहे की जोगाव प्रीमियर लीगच्या या मालिकेमध्ये सर्वाधिक लवकर सुरू झालेली प्रीमियर लीग आहे. ही पहिली प्रीमियर लीग असावी कदाचित नवी मुंबईतील. यावेळेस पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. कॉट बिहाइंड. खूप चांगली विकेट किपिंग महेंद्र पाटील यांची पाहायला मिळते. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. राजच्या विकेटचं पतन. ओपनर प्लेयर परतलाय. तिसरा धक्का लागतोय टीम विहांश फायटर संघाला. 3 गडी बाद. आता कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात असताना पियुष पाटील. पियुष पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ॲज अ कॅप्टन आहे. जबाबदारी असेल. शीतलताई फायटर्स टीम चे कॅप्टन म्हणजेच जतीन पाटीलने आपली कॅप्टन इनिंग खेळला. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता विहांश फायटर्स टीमच्या कॅप्टनला आता कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. गोलंदाजीसाठी तयार होतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. सुनील बोस्तेकर.
यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल पियुष पाटीलच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम षटकार. 6 धावा मिळतील. तीन बॉल 3 षटकारासाठी पियुष पाटील साठी. अंकित यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर लागलीत. अजूनही जर पाय काम परेशदादा भोईर आणि सुनीलदादा भोईर या दोन्ही भावंडाने केले. आज आपल्या बहिणीला या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं काम केलंय. येस, मगाशी ज्याप्रमाणे मी अनाउन्समेंट केली होती की जो लूजर या संघातून या सामन्यातून जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतून त्याचा प्रवास संपेल आणि जो जिंकेल तो मात्र मागच्या मॅचचा जो लूजर होता त्याच्या संघे शेवटचा सामना खेळेल. लक्षात घ्या. त्यामुळे लगेचच सामना खेळायचा. जो विनर टीम असेल त्याने कॅप्टनने लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि टॉससाठी यायचं आहे. टॉप एज लागलाय. चेंडू नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. खूप चांगलं बॅकअप महेंद्र पाटील यांचं. सिंगल मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय महेश. गणेशसाठी प्रत्येक षटकारासाठी गावदेवी म्युझिकल यांच्या वतीने एक 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गणेशसाठी एक षटकारासाठी गावदेवी म्युझिकल यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असेल. आणि जतीन पाटीलने आणखीन एक झेल पकडला आणि शतरीने फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना जवळजवळ पराभवाच्या उंबरठ्यावर संघ पोचलाय. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 मध्ये अजूनही 41 करायचे आहेत. म्हणजे 10 बॉलमध्ये अजून तुम्हाला 10 चौकार मारावे लागतील किंवा 7 षटकार तुम्हाला लगवावे लागतील. हे मॅच जर तुम्हाला जिंकायचं. निशिकांत तळेगावकर एक्सपिरियन्स मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. पहिली ओव्हर हाताळली. खूप चांगली गोलंदाजी केली जतीनच्या अगेन्स्ट. 12 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. निशिकांत तळेगावकर भरपूर वर्ष या गावासाठी ज्यांनी क्रिकेट खेळले. क्रिकेटमधलं भरपूर ज्ञान निशिकांत तळेगावकर सरांना आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर 40+ क्रिकेटसाठी देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. पण सिंगल डबलने ही मॅच बनणार नाही आहे. यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. आणि सिंगल डबल जर आला तर शीतलताई फायटर्स टीमचं नुकसान होणार नाही आहे. त्यांना त्याचा फायदा होईल. बघा, मॅन ऑफ द सिरीजसाठी जे पारितोषिक आहे 43 इंची आपण LED स्क्रीन म्हणजेच LED TV देणार आहोत. त्यासाठी बरेच खेळाडू दावेदार असतील आणि त्याचा पॉईंट्स कसे आकडे केले जाईल हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी 5 पॉईंट्स मोजले जातील. प्रत्येक धावची सिंगल पॉईंट्स मोजले जाईल. म्हणजेच 50 धावा तर तुम्ही केला तर 50 पॉईंट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि त्या दरम्यान मोठा फटका लगवला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बॅट्समन आपण पाहू शकाल फिरोज पठाणच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. अजूनही जर पाहिलं तर धावा आपण जर पाहिलं 31 धावांची आवश्यकता. 6 बॉल 31. 6 बॉलमध्ये तुम्हाला कमीत कमी 5 मोठे फटके मारावे लागतील. बघा, पॉईंट टेबल पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो की बॅटिंग करत असताना तुम्ही जर 15 धावा केल्या तर 15 पॉईंट्स, 50 धावा केल्या तर 50 पॉईंट हे बॅट्समनसाठी असेल. आणि गोलंदाजासाठी तुम्ही जर 1 विकेट प्राप्त केली तर तुमच्यासाठी 5 पॉईंट गणले जातील. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजमध्ये
कुठलीही पार्शलिटी न करता आम्ही ज्याचे सर्वाधिक जास्त पॉइंट्स असतील तो ठरेल या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. फिरोजसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं शीतला देवी पथकच्या वतीने पारितोषिक असेल. निशिकांत तळेगावकर ऑन साइडला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना जतीन पाटीलने हा तिसरा झेल पकडलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 2 झेल ऑलरेडी त्याने पकडले आणि विकेटचं पतन होत असताना 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागतील. 31 धावा करायचे तरी देखील 1 धाव राहील. आज ज्याप्रमाणे आज या स्पर्धेसाठी सगळ्यांनी 9:30 वाजता रिपोर्टिंग दाखवली, 10 वाजता आपण ओपनिंग करून सामना सुरू केला. त्यामुळे उद्या देखील त्याच पद्धतीने आपल्याला करायचं, जेणेकरून आपण उजेडात सगळे फायनलचे सामने कंप्लीट करू आणि बक्षीस वितरण सोहळा देखील मोठ्या अगदी खूप पारितोषिक आहे, त्यामुळेच लेंदी होईल. म्हणूनच सगळ्यांना उद्या देखील विनंती असेल की उद्या आपण सगळ्यांनीच वेळेचं बंधन, वेळेचं पालन करा. रोहित सोनावणे यांनी जर 2 षटकार लगवले तर ऋतांशु पाटील यांच्या वतीने 5,000चा कॅश प्राइज दिलं जाईल रोहित सोनावणे यांच्यासाठी. टॉप एज चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि अखेर फलंदाज बाद होत असताना औपचारिकता राहिली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला, मागच्या मॅचचा लूजर टीम प्लीज रिपोर्टिंग करा आणि या मॅचचा विनर संघ ही मॅच संपल्यानंतर टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. राहुल तेजस वॉरियर्स टीम प्लीज रिपोर्टिंग करा. फायनल आपण टॉस साठी आपण मंचावर या. ही मॅच संपल्या आपण टॉस करणार आहोत. आज ज्या पद्धतीने पंच्युअलिटी दाखवली सगळ्याच प्लेयरने, उद्या देखील तसंच करायचंय. यस, राहुल पांडे यांचे 1000 रुपयाचं आमच्याकडे जमा आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्सी मारेशी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय, चौकार आणि टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टेरेस मित्रमंडळाच्या वतीने जर चौकार किंवा षटकार लगवले तर बॅटरला दिले जाईल तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. अगदी तशाच पद्धतीने फटका लगवण्याचा प्रयत्न केला असताना डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल, औपचारिकता राहिली. आणि या बॉलवर देखील धाव न येता फलंदाज आपण हा सामना जिंकतोय, तो म्हणजे शीतलताई फायटर्स टीम. अभिनंदन टीम शीतलताई फायटर्स आणि थँक्यू व्हेरी मच विहांश फायटर्स. या स्पर्धेतून आपला प्रवास संपलाय आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण पुन्हा एकदा मनोज पाटील सरांकडे जाऊया आणि टॉस सेरेमनी पार पाडूया आणि मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर. 12 बॉल आणि 32 धावांची झंझावत खेळी आणि फिल्डिंग करत असताना त्यांनी 2 कॅच पकडलेत मिस्टर. 1 विकेट त्यांनी आपल्या नावे केले, तो जतीन पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला, जतीन पाटील हे ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि राहुल पाटील साहेब यांच्या शुभस्ती दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि जतीन पाटील ठरलाय. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय की राहुल तेजस वॉरियर्स वर्सेस शीतलताई फायटर्स असा सामना. चला जतीन प्लीज या, आपण लगेचच टॉससाठी प्लेयर ऑफ द मॅच